नमस्कार. तर तमसेवरचे काव्यतरंग या मालिकेचा आजचा समारोपाचा भाग आपण सुरू करूया. तर आपण ब्राउनिंगच्या काही कविता गेल्या वेळी पाहिल्या. एक कविता राहिली होती आणि ती पाहायला हवी असं मला वाटतं. स्त्रियांच्या विषयी किंवा पत्नीविषयीचा एक जो काही दृष्टिकोन असतो तो ब्राउनिंगनं या कवितेत दाखवलाय. आणि विशेषतः खानदानी राजघराण्यात वगैरे डचेस क्वीन वगैरे किताब असला तरी खरोखर किती किंमत दिली जाते हे त्यानं त्या विक्टोरियन काळामधल्या संदर्भातून दाखवलंय. माय लास्ट डचेस असं नाव आहे. हा ड्रामॅटिक मोनोलॉग आहे, म्हणजे एकल भाषित असं म्हणता येईल आपल्याला, की एकट्यानंच बोलायचं आणि समोर जणू काही कोणी श्रोता आहे अशा पद्धतीनं. अर्थात यामध्ये नाट्यपूर्णता असल्याशिवाय परिणाम काही होत नाही. तर ब्राउनिंगचे ड्रामॅटिक मोनोलॉग्स अतिशय प्रसिद्ध आहेत, त्यातलाच हा एक आहे. एक ड्यूक पाहुण्यांना आपल्या पत्नीचं फार मोठं असलेलं पोर्ट्रेट चित्र दाखवतोय. दॅट्स माय लास्ट डचेस, म्हणजे आता ती नाहीये. पेंटेड ऑन द वॉल, लुकिंग ॲज इफ शी वेअर अलाइव्ह. किती चांगलं चित्र आहे बघा, की जणू काही ती जिवंत असल्यासारखी वाटते. आय कॉल दॅट पीस अ वंडर, म्हणजे आम्ही त्याला महान कलाकृती म्हणतो. आणि त्या डचेसच्या गालावर खळी आहे. हर हजबंड्स प्रेझेन्स ओनली वॉज नॉट नीडेड फॉर दॅट. इट कॉल्ड दॅट स्पॉट ऑफ जॉय, म्हणजे आमच्या उपस्थितीत तिच्या गालावर आनंदानं खळी पडत होती. पण लक्षात घ्या की त्याला आमचीच गरज होती असं नाही. एवढ्या एका दीड वाक्यात सुचवलंय की ती कोणाकडेही बघून तशीच हसायची. हो, पतीला म्हणून काही वेगळं हास्य तिच्याकडे नव्हतं. आणि हे त्या खानदानी माणसाला पटत नाहीये. ओ सर, शी स्माइल्ड नो डाऊट whenever I passed her, but who passed without much the same smile. त्यामधल्या भागामध्ये त्यानं पुष्कळ वर्णन केलंय तिचं, आणि त्यामध्ये तिचा मोकळा स्वभाव आपल्याला दाखवलाय. पण हा मोकळा स्वभाव राजघराण्यात किंवा ड्यूकच्या घराण्यामध्ये पटणारा नाही. आणि आपण हे इंग्लंडच्या राजघराण्याच्या बाबतीत डायना किंवा आताची मेगन मार्कल या सर्व बाबतीत पाहिलंच आहे. त्यापेक्षा तीव्र असं हे आहे की हू पास्ड विदाउट मच द सेम स्माइल. एवढं स्मितहास्य काय, मला तर काय सगळ्यांनाच मिळत होतं. आणि केवळ 3 फ्रेजेस मध्ये तो सांगते. दिस ग्रीव, आय गेव कमांड्स, then all smiles stop together, there she stands as if alive. चौथं वाक्य त्यात मिसळलं. म्हणजे हे फारच झालं, डोक्यावरून पाणी गेलं. आम्ही एक हुकूम दिला आणि मग सगळी स्मितहास्य खलास झाली. आणि ती तिथं उभी आहे, जणू जिवंतच आहे. म्हणजे थोडक्यात केवळ एका मोकळ्या स्वभावामुळं त्यानं तिला नष्ट केलं. आणि जर आपण साहिब बीबी और गुलाम पाहिला असेल तर अशाच पद्धतीनं त्याच्यातही स्मितहास्य खलास होतात. घराण्याची प्रतिष्ठा यासाठी, जीवनापेक्षा प्रतिष्ठा घराण्याची मोठी. इथं थांबत नाहीये तो ड्यूक. त्याला आता पुढचं लग्न करायचंय आणि तो त्यांच्या एका प्रतिनिधीला घेऊन ते चित्र दाखवायला वर आलाय.
आणि त्या कवितेतून त्यानं खूप काही सुचवलेलं आहे. एक म्हणजे ती कशी मरण पावली हे त्यानं सरळच सुचवलंय, की असलं काही चालणार नाही, मोकळा स्वभाव चालणार नाही. आणि ते सगळं सांगून झाल्यावर तो म्हणतोय, वी विल मीट द कंपनी बिलो देन. आय रिपीट, द काउंट युअर मास्टर इज नोन, मास्टर्स नोन म्युनिफिसन्स, नो जस्ट प्रिटेन्स ऑफ माइन फॉर डॉवरी. त्याला डॉवरी पण घ्यायचे, आपण खाली जाऊ आणि तुमचे जे काउंट आहेत त्यांच्या औदार्याची ख्याती पाहता वरदक्षिणेचा माझा दावा मुळीच अमान्य व्हायचा नाही. आणि तो जस्ट आहे असंही त्याचं म्हणणं आहे. मात्र मी आधीच ग्वाही दिली आहे, त्यांची सुलक्षणी कन्या हेच माझं खरं धन आहे. द फेअर डॉटर दॅट इज रिअली द डॉवरी. म्हणजे एकाच वेळेला तो हे दोन्ही म्हणतोय. मी मागेन ती डॉवरी मला मिळणार, पण त्यांची मुलगी हीच माझी खरी डॉवरी आहे. आणि वी विल गो डाऊन टुगेदर म्हणतोय तो, आपण एकदम खाली जाऊ. म्हणजे हे सगळं ऐकलेला माणूस खाली जाऊन त्या काउंटला काही सांगेल हेही त्याला टाळायचंय. तेव्हा अत्यंत एका बाजूला ढोंगी, दुसऱ्या बाजूला ज्याला म्हणतात आपण निसंग, मग्रूर, अशा प्रकारचा हा काउंट. संपूर्ण कविता वाचणं हे फारच आनंदाचं आहे, पण यातली थीम मला दाखवायची होती की युगानुयुग आणि त्या व्हिक्टोरियन काळात तर जास्तच स्त्रीकडं आणि पत्नीकडं पाहण्याचा जो काही दृष्टिकोन, जो जगातच आहे, केवळ इंग्लंड किंवा केवळ भारत असं म्हणता येणार नाही. तर असा हा ब्राउनिंग. याच्या मागही आपण कविता पाहिल्या. तर आता पुढचा कवी जो खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात दखल घ्यावी असा, अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन. व्हिक्टोरियन युगातला हा कवी, म्हणजे जेव्हा व्हिक्टोरिया राणी राज्य करत होती त्या काळातला अत्यंत लोकप्रिय. आज ट्रिनिटी कॉलेजच्या चॅपेलमध्ये भव्य पुतळा त्याचा आहे. त्याची वैशिष्ट्य म्हणजे वर्ड्सवर्थ मरण पावल्यानंतर पोएट लॉरिएटशिप कोणाला द्यावी यावर डिस्कशन बरंच चाललं होतं. ब्राउनिंगची पत्नी एलिझाबेथ बॅरेट ब्राउनिंग हिचा विचार केला गेला होता. आज आपण जेव्हा इंग्रजी साहित्याचा इतिहास वाचतो तेव्हा या एलिझाबेथ ब्राउनिंगला फार महत्त्व दिलेलं दिसत नाही, पण त्या काळामध्ये मात्र ती इतकी लोकप्रिय होती की पोएट लॉरेटशिपसाठी तिचा विचार झाला होता. पण अर्थात तिच्याऐवजी टेनिसन हा इंग्लंडचा राजकवी बनला. आणि सुरुवातीला त्याच्या काव्याला फारशी दाद मिळाली नव्हती. हे अर्थात सर्वच कवींचं भागधेय असतं. फारच थोडे असतील की जे सुरुवातीपासून लोकप्रिय होतात. टेनिसननं तर वयाच्या 12व्या वर्षीच एक कविता लिहिली, 14व्या वर्षी 6000 ओळीची कविता लिहिली. तर दाद मात्र उशिरा मिळायला लागली. पण एकदा दाद मिळाल्यानंतर मग मात्र त्यानं मागं पाहिलं नाही. त्याच्या काव्याची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये इतकी गेयता, माधुर्य आणि प्रसाद ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये काव्यामधला, तो त्याच्या साहित्यकृतीमध्ये असल्यामुळं अजूनपर्यंत टीव्हीवर किंवा ऑपेराजमध्ये संगीत रचनांच्या मध्ये त्याच्या कवितांचा वापर केला जातो. दृश्य प्रतिमा. आणि त्यामुळं त्याच्या कवितांच्यावर अनेक चित्र आपल्याला म्युझियम्समध्ये पाहायला मिळतील. अनुप्रास आणि ऑनोमोटोपोइया या दोन्हीचं प्राचुर्य त्याच्या कवितांच्या मध्ये आहे. त्याच्या कवितांचे विषय मध्ययुगातल्या विशेषतः कथा त्याने घेतल्यात, किंग आर्थर वगैरे, आणि पौराणिक कथा, ग्रीक पुराण आणि ब्रिटिश पुराण, ब्रिटिश म्हणजे ख्रिश्चन पुराण, यांच्यातल्या कथा त्याच्या कवितामध्ये आहेत आणि त्या दीर्घ कविता आहेत.
आता असा अत्यंत लोकप्रिय असलेला कवी, पण अर्थात कोणताही कवी किंवा लेखक किंवा कोणताही कलावंत त्याच्यावर टीका किंवा निगेटिव्ह अशा प्रकारचे व्ह्यूज अर्थातच टाळता येत नाहीत. तर दोन टीकांना त्याला सामोरं जावं लागतं किंवा हे दोष मानले जातात त्याच्यातले, की एक म्हणजे त्याची पोएट्री ऑफ द ड्रॉइंग रूम. म्हणजे या टीकाकारांना बहुधा असं म्हणायचं असावं की याच्यात सामाजिक आशय फारसा नाही. ड्रॉइंग रूम मध्ये जेव्हा लोक कवितावर चर्चा करतात तर ती साधारण उच्चभ्रू अशा प्रकारची असते, हे असावं. किंवा त्याला गीतकार म्हटलं जायचं, कवी म्हटलं जायचं नाही. आता हा गीतकार म्हणजे काव्य प्रतिभा नसून गेयता असणं असं ते मानलं जायचं. आणि आपल्याला माहितीये मराठीमध्ये सुद्धा माडगुळकरांना बऱ्याच जणांनी गीतकार म्हणून हिणवलेलं आहे. अर्थात त्यामुळं काव्य प्रतिभेचं महत्व कमी होत नाही. खरं म्हणजे शांताबाई शेळकेंच्या कविता, माडगुळकरांच्या कविता यातली काव्य प्रतिभा लखलखित आहे, पण तरी बरेच जण गीतकार म्हणतात. त्याप्रमाणे टेनिसनला सुद्धा गीतकार म्हटलं जायचं कवीपेक्षा. पण त्याच्या काव्यातल्या पुष्कळशा ओळी अतिशय प्रसिद्ध आहेत आणि ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ कोटेशन्स मध्ये जवळजवळ 9वं स्थान आहे. म्हणजे इतक्या प्रचंड प्रमाणात त्याच्या ओळी स्मरल्या जातात. निसर्गाच्या बाबतीत त्याची ही जी वेगळी प्रतिमा तो उभी करतो, रक्ताळलेले दात आणि नख्या, आपण पुढे कवितामध्ये पाहणारच आहोत. हे एक वेगळं स्वरूप त्यानं दाखवलं की निसर्ग असाही असतो. पुढे इट इज बेटर टू हॅव लव्ड अँड लॉस्ट दॅन नेव्हर टू हॅव लव्ड ॲट ऑल. आपल्याला माहितीच आहेत गडकर यांच्या सुप्रसिद्ध ओळी प्रेम आणि मरण मधल्या. क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा, अशा पद्धतीचं. पुढचं जे वचन आहे ते तरुणांना उपयोगी पडण्यासारखं आहे. प्रेमपत्र वगैरे लिहिताना, If I had a flower for every time I thought of you, I could walk in my garden forever. समजा तुझा विचार केला तर त्याला जर मी फूल म्हटलं, एका विचाराला एक फूल, तर आयुष्यभर मी बागेतच चाललो आहे असं मला वाटेल. चांगली स्तुती आहे, परिणामकारक ठरेल. वेगवेगळ्या संदर्भातली आहेत ही वचनं. There's not to reason why, there's but to do and die. लष्करातली शिस्त माहिती आहे आपल्याला. का म्हणून ते विचारू शकत नाहीत, त्यांनी विचारायचं नसतं. दिलेली आज्ञा पाळायची, तर ते त्यांनी इथं बोलून दाखवलंय. शुद्ध हृदय याची किंमत त्यानं सांगितली आहे. माय स्ट्रेंथ इज ॲज द स्ट्रेंथ ऑफ 10 बिकॉज माय हार्ट इज प्युअर. माझ्या हृदयाच्या पवित्रतेमुळं माझी ताकद दसपट वाढते. पुढचं टू स्ट्राईव्ह टू सीक टू फाइंड अँड नॉट टू यील्ड. स्वामी विवेकानंदांच्या वचनाची आठवण करून देणार ही वचन आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान निबोधत, हे जे सांगितलं त्या प्रकारची ही ओळ आहे. अत्यंत प्रसिद्ध आणि अर्थपूर्ण असलेलं हे त्याचं वचन. नॉलेज कम्स बट विजडम लिंगर्स. ज्ञानापेक्षा शहाणपण हे उशिरा येतं, हे त्यानं विक्टोरियन काळामध्ये सांगितलंय. आज जर टेनिसन लिहित असता तर त्यानं बहुधा इन्फॉर्मेशन कम्स देन नॉलेज अँड देन विजडम असं म्हटलं असतं. तर त्या काळात ज्ञान हे आजच्या इतकं मिळवणं अवघड नव्हतं, म्हणून त्यांनी तसं म्हटलंय. आज मात्र आपल्याला माहिती आहे, T.S. Eliot म्हणाला, व्हेअर इज नॉलेज लॉस्ट इन इन्फॉर्मेशन अँड व्हेअर इज विजडम लॉस्ट इन नॉलेज. तर तेच इथं सांगितलंय. आणि खरंय की ज्ञानी माणूस नेहमीच शहाणा असतो असं नाही. शहाणपण ही एक वेगळीच गोष्ट असते. ज्ञानी माणूस काही वेळा त्याच्या पदव्यांच्या वरून, डिग्र्यांच्या वरून ओळखला जातो.
शहाणा असतोच असं नाही. किंबहुना ज्ञानी माणसं जर शहाणी झाली तर जगाच्या इतिहासात चांगले दिवस येतील असं वाटतं. पुढे त्याने एक वैश्विक सत्य सांगितलंय, द ओल्ड ऑर्डर चेंजेस यील्डिंग प्लेस टू न्यू. नव्या ऑर्डरला जागा देण्यासाठी पहिली व्यवस्था बदलली जाते. आता टेनिसनची सर्वात श्रेष्ठ मानली जाणारी कविता दीर्घ आहे आणि त्याला जी लोकप्रियता मिळायला सुरुवात झाली ती या कवितेपासून झाली. इन मेमोरियम, AHH. AHH म्हणजे आर्थर हेनरी हेलॅम. हा त्याचा जिवलग मित्र होता. नुसता जिवलग मित्र नाही, त्याचा अगदी सपोर्ट देणारा, आधार देणारा असा मित्र होता. आणि त्याच्या टेनिसनच्या बहिणीचं या हेलॅमशी लग्न जवळजवळ ठरलं होतं. जवळजवळ म्हणजे हेलॅमच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हतं, पण तरी सुद्धा ते होणार असंच ठरलं होतं. आणि असा हा हेलॅम अकाली ब्रेन हॅमरेजनं मरण पावला. आणि ते दुःख टेनिसन आयुष्यभर विसरू शकला नाही. आपल्या मुलाला त्यानं हेलॅमचं नाव दिलं, सतत आठवण काढली, पण तरी सुद्धा त्याच्या हृदयात ते दुःख कायमचं जळत राहिलेलं होतं. त्यातला काही व्यथेचा भाग इन मेमोरियम या कवितेमध्ये. आणि आपल्याला माहिती आहे की राणी व्हिक्टोरिया, राणी म्हणण्यापेक्षा सम्राज्ञी, भाग्यवान होती ती. तिच्या काळामध्ये इंग्लंडचं साम्राज्य पसरलं होतं. तर या सम्राज्ञी व्हिक्टोरियाला साहित्याची आवड होती. तिच्या ज्या डायऱ्या आहेत त्याच्यामध्ये तिचे साहित्यिक गुण दिसून येतात. तिला ही कविता अत्यंत आवडत होती आणि त्याचं एक कारण, प्रिन्स अल्बर्टच्या मृत्यूनंतर तिनं म्हटलं की या काव्यामध्ये मला आधार सापडला, सांत्वन मिळालं. तर स्वतःचं दुःख दाखवत असताना आपल्याला माहितीये की या कलावंतांची दुःख एक म्हणजे ती त्यांच्यापुरती मर्यादित राहत नाही, ती त्यांच्या कलाकृतीमध्ये प्रकट होतात. कलाकृतीमध्ये प्रकट होताना त्या दुःखाचं बऱ्याच वेळा वैश्विकीकरण होतं. म्हणजे ते दुःख त्या एका व्यक्तीचं राहत नाही, तर त्याच्या इतके त्याच्यासारखे जे आणखी दुःखी लोक असतील त्यांचंही दुःख त्याच्यामध्ये मिसळलं जातं. आणि तसंच यामध्ये दिसतं की माझा मित्र मरण पावला, तर हा माझा मित्र मरण पावला ही एक घटना मला जगाच्या सगळ्या एकंदर रीतीवर विचार करायला लावतेय की का मरावं यानं असं अकाली. आणि मग हे मरण वगैरे काय आहे हे विचार अर्थातच मनामध्ये कोलाहल माजवायला लागतात. आणि मग आजूबाजूची परिस्थिती पण पाहिली जाते, फार काटेकोरपणे पाहिली जाते, काळजीपूर्वक पाहिली जाते. आणि तिच्याशी या स्वतःच्या वैयक्तिक दुःखाचं टॅली करणं हे पण चालू होतं. आणि मग युगधर्म त्याच्यामध्ये प्रकटतो. असं सगळं या 133 कॅन्टो असलेल्या कवितेमध्ये आविष्कृत झालेलं आपल्याला दिसतं. त्याला असं वाटतं की आता हे दुःख कधीच संपणार नाही. हे दुःख त्यानं जे म्हटलंय द वे ऑफ द सोल, म्हणजे हे दुःख जरी शारीरिक नसलं तरी मानसिक आहे, पण मनाच्याही पलीकडे जाऊन ते आत्म्यापर्यंत पोचलंय. आणि त्यामुळं अशा या दुःखावर मला काही उपाय सापडत नाहीये. सो रन्स माय ड्रीम बट व्हॉट एम आय. मी कोण आहे. आणि मग त्याला असं वाटतं रात्रीच्या वेळी रडणारं एखादं बालक, आपण ती कल्पना करा म्हणजे लक्षात येईल की त्याला केवढा शोक वाटतो आहे. रात्रीच्या वेळी रडणारं बालक, आणि ते जर अंधारात रडत असेल, प्रकाशासाठी रडणारं बालक, आणि रडण्या वाचून दुसरी भाषाच नाहीये त्याच्याकडं. अशा प्रकारचा हा
शोक तो व्यक्त करतोय की ह्या दुःखातून मी वर येणं केवळ अशक्य आहे. आणि मग त्या दुःखाच्या वैश्विकीकरणामध्ये तो परमेश्वरालाच विचारतोय की खरंच तू यासाठीच का निर्माण केलंस हे सगळं. Thou wilt not leave us in the dust. आम्हाला असं नुसतंच धुळीला मातीला मिळवून तू थांबणार आहेस का. Thou madest man, he knows not why. ऑन्टॉलॉजी आणतो तो इथे. तू मानवाला घडवलंस का, कशासाठी घडवलंस. आणि हा प्रश्न अर्थात सनातन आहे की आपण कशासाठी येतो या जगात, का असतो आणि एके दिवशी का नसतो. या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी शास्त्रज्ञ तत्वज्ञ युगानुयुग झगडतायत, उत्तर मिळालेलं नाहीये. तर जे म्हटलं जातं नेहमी की अपनी खुशी नाये न अपनी खुशी चले, त्या पद्धतीनं जगात आपण येतो आणि एक दिवशी निघून जातो. का ते माहिती नाही. तर का ते माणसाला कळत नाहीये. ही थिंक्स ही वॉज नॉट मेड टू डाय. आणि बायबलचा प्रभाव तो दाखवतो की तू काही फक्त त्याला मरण्यासाठी नाही घडवलंस. काहीतरी असेल की अँड थॉट येट वी ट्रस्ट दॅट समहाऊ गुड विल बी द फायनल गोल ऑफ हिल. हे सगळं जरी काही वाईट असलं, मरणं वगैरे, तरी सुद्धा या वाईटातून काहीतरी शुभ अशा प्रकारच्या गोष्टी निघतील. हा एक विश्वास वाटतो. तिथं तो दृढ राहत नाहीये. पण एका बाजूला तो म्हणतो नथिंग वॉक्स विथ एमलेस फीट. काहीतरी हेतू असणार या सगळ्यामध्ये. कुठलीही गोष्ट हेतू शून्य नसेल. नॉट वन लाईफ शॅल बी डिस्ट्रॉईड और कास्ट ॲज रबिश टू द व्हॉइड. एका जीवनाची काही किंमत नाहीच आहे असं नसणार आहे. निरर्थकाच्या पोकळीत ती फेकली जाणार नाही. जर गॉड हॅथ मेड द पाईल कम्प्लीट, दाऊ हॅस्ट मेड हिम, दाऊ आर्ट जस्ट. तू न्यायी आहेस, तू निर्माण केलंयस. तुकारामांनी सुद्धा म्हटलंय किंवा त्या जॉन डननी पण म्हटलंय की तू निर्माण केलंयस, आता आमची लाज तूच राख. हे त्यांनी भक्ताच्या भूमिकेतून म्हटलंय. पण टेनिसन इथं भक्ताच्या नाही. तो या दुःखात शोकात व्याकुळ होऊन विचारतोय की हे कसं काय. मग तू न्यायी आहेस असं म्हणण्यामध्ये विश्वास प्रकट करण्याऐवजी जणू काही तो जाणीव करून देतोय, अरे न्यायी आहेस तर न्याय दाखव, न्याय कर. हा अन्याय केलायस,